न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 7 पिढ्यांची परंपरा, सामाजिक कार्याची ताकद, वर्षा येवले यांच्या पाठीशी येवले परिवार आणि भाजपची दुहेरी शक्ती। नाशिकचा सर्वात जुन्या 7 पिढ्यांचा इतिहास असलेला येवलेकर परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील नातं हे अगदी वेगळं, विश्वासाचं आणि परंपरेने घट्ट मानलं जातं। या विश्वासाच्या नात्याला आज अधिक बळ मिळालं आहे, कारण प्रभागात सौ वर्षा विनोद येवले यांच्या उमेदवारी मागे ही दोन्ही शक्ती ठामपणे उभ्या आहेत। 4 आजोबांची परंपरा, 4 वाड्यांचा इतिहास आणि तब्बल 450 कुटुंबियांसह प्रभावी नातेवाईकांचा मोठा पाठिंबा। वर्षा येवले ही तर माझी सगळ्यात लहान जाव आहे, त्याच्यामुळे ती लहान असल्यामुळे आमचा तर सगळ्यांचा सपोर्ट आहेच तिला, आणि आमचा परिवार खूप मोठा आहे आणि या सगळ्या परिवाराची तिला नेहमीच साथ राहील। तिने काही काळजी करायची नाही, आमची तिला सगळ्यांचा पाठिंबा आहे। या सर्वांची शक्ती, पकड आणि प्रभावामुळे वर्षा येवलेकर यांची निवडणूक लढत वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे। ही जो निवडणुकीला उभा आहे तुला माझी विनंती आहे की आपण तिला निवडून द्यावे आणि बहुत मतांनी निवडून आले। वर्षा येवले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात प्रभागात अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले गेले आहेत। यामध्ये जनतेला रेशन कार्ड मिळवून देणे, लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवणे, आरोग्याच्या समस्यांसाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करणे, मोठ्या प्रमाणावर मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन, सामाजिक मोफत कॅम्प यशस्वी पूर्ण या सततच्या सामाजिक कामामुळे वर्षा येवले यांच्या मागे मोठा जनसमुदाय उभा राहिलेला आहे। त्यांच्या कामाची धडपड, लोकांशी संवाद आणि प्रत्येक समस्येवर तात्काळ प्रतिसाद या गुणांमुळे प्रभागात वर्षा येवलेकर या सक्षम, लोकाभिमुख आणि सहानुभूती मिळवलेल्या उमेदवार म्हणून ठळकपणे समोर आल्या आहेत। आजची जी चर्चा चांशी येथील फार्म हाऊसवर येवलेकरांच्या जी ठेवण्यात आलेली आहे ती फक्त येवलेकर कुटुंबियासाठीच ठेवण्यात आलेली आहे। वर्षा येवलेकर ह्या आगामी निवडणुकीसाठी भाजप पक्षातर्फे इच्छुक आहे आणि आमच्या संपूर्ण येवलेकर मळा कॉलेज रोड या कुटुंबियाने असं ठरवलं आहे की संपूर्णपणे 100% पाठिंबा हा आमच्या येवलेकरांच्या कुटुंबाकडनं वर्षा येवलेकरांना असणार आहे। वर्षा येवलेकर ह्या अतिशय गेल्या 5-6 वर्षापासून विनोद येवलेकर आणि वर्षा येवलेकर हे दोघंही पती पत्नी अतिशय छानपणे पक्षामार्फत हे काम करत आहेत। त्यांनी छानपैकी सेवाही केलेली आहे। प्रभागात आम्ही बघतोय, ज्येष्ठ नागरिकांकडनंही ऐकतोय, संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांचे आज जर विचारसरणी बघता, ज्येष्ठ नागरिकांचे मतही आज बाहेर आले की आजच्या ह्या 12 प्रभागामध्ये अतिशय छानपैकी त्यांनी जी भाजपा पक्षातर्फे जी काही सेवा दिलेली आहे ती खूप छान दिलेली आहे। याची जी टिप्पणी 12 प्रभागाच्या लोकांकडनं जी ऐकायला मिळते ती अतिशय प्रेरणादायी आहे दोघांसाठी। त्यामुळे आम्ही पूर्णपणे येवलेकर कुटुंबियांनी हे ठरवलं आणि त्याच 12 नंबर प्रभागासाठी वर्षा येवले यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भावी नगरसेवक म्हणून निवडून देण्याचे आमचे हे स्वप्न आम्ही पूर्ण करणार। त्याचप्रमाणे जय बजरंग सामाजिक संस्था या माध्यमातून देखील विविध सामाजिक कार्य वर्षा विनोद येवले यांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत। भव्य कौटुंबिक संमेलनात ॲडव्होकेट चंद्रकांत येवले, झेडपी अधीक्षक रमेश येवले, रत्तन येवले, राजेश येवले, शकुंतला भोर, दिलीप येवले, प्रवीण येवले, देविदास येवले, सनी येवले, सचिन येवले यांसारखे प्रतिष्ठित मान्यवरांनीही एक दिलाने वर्षा येवले यांना पूर्ण साथ देण्याची घोषणा केली। जेवढं पॉसिबल होईल तेवढा सपोर्ट निश्चितपणे वर्षाला करणार, यात कुठलीही शंका नाही। मला एवढंच सांगायचंय, ज्या ज्या व्यक्तीची जिथं त्या एरियातल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर परिचय असेल तर त्याला तिथून प्रचार झाला पाहिजे। सिंगल व्यक्तीला जरी असली तरी प्रचार केला गेला पाहिजे। आणि आम्ही धावपळीत तुझ्यासाठी शिर्डीवर ना पाऊल वाजता पोहोचलो बरं का, तर तुम्ही कुठलीही चिंता करू नका। आम्ही सर्वस्व येवलेकरांसाठी खूप मोठा गोल्डन चान्स आलेला आहे की काहीतरी त्यांचं नाव पुढे करण्यासाठी
मागचे गिले शिकवे सर्व सोडून त्यांनी जर पुढे चालले एकजुटीने तर आमच्यासाठी खूपच मस्त आहे. पुढच्या युवा पिढीसाठी बी खूप छान रोजगार त्यांच्या निमित्त निर्माण होऊ शकतं. आमच्या वर्षात आल्या तर एकदमच मस्त होऊन जाणार. त्याच्यामध्ये एकदम मस्त प्रेमाळू व्यक्तिमत्व आहे. सर्वांमध्ये सामाजिक कार्यामध्ये सोशल मीडियामध्ये याच्यामध्ये कंटिन्यू ॲक्टिव्ह राहणारी लेडीज आहे आणि आज समाजासाठी ती चांगले एक नेतृत्व बनू शकतं पुढे भविष्यात. आणि लोकांचे आरोग्य असेल, लोकांची बारामधील लोकांची पार्किंगची सुविधा असेल, स्वच्छताची सुविधा असेल, ही ह्या प्रभागात खूप महत्त्वाची आहे. आणि वर्षा विनोद येवलेकर ह्या चांगल्या उच्च शिक्षित असून ते MA BEd झालेले आहेत आणि MA BEd झाले असताना त्यांनी साधारणतः 6 महिन्यापासून कमीत कमी हा प्रभाग 51,000 महिला पुरुषांचा आहे आणि त्या महिला पुरुषांच्या मध्ये पूर्ण महात्मा नगर असेल ते डायरेक्ट कालिका मंदिर असेल ह्यापर्यंत त्यांनी आता त्यांच्या 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि चांगल्या अशा आपल्या प्रभागाची पूर्ण माहिती असलेल्या आणि लोकांची काय लोकांना प्रभाग 12 मध्ये काय पाहिजे, आज कोणती सुविधा पाहिजे याकरता त्या पूर्ण त्यांचा अभ्यास झालेला आहे. आणि या अभ्यास झाला असून या पूर्ण प्रभागाची माहिती असल्यावर त्यांना काम करणं एकदम सोपं झालं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जो प्रभाग 12 मध्ये एक विकास पर्वाचा एक नकाशा त्यांच्या डोक्यामध्ये ठेवलेला आहे, त्या पूर्ण त्या करतील अशी माझी व्यक्तिशः एक काय आहे असे मी तुम्हाला सांगतो. 2012 मध्ये केवळ 185 मतांनी झालेला पराभव आणि आता 2026 साठी दुहेरी शक्ती परिवार प्लस भाजप घेऊन मैदानात उतरणारी ताकदवान उमेदवार. येत्या महापालिका निवडणुकीत प्रभागात एक संदेश स्पष्टपणे उमटत आहे. वर्षा येवलेकर सक्षम, संघर्षशील आणि विश्वासू पर्याय. जय श्रीराम. मी विनोद येवले. आता तुम्ही बघतच असाल, मी आणि माझी मिसेस गेली 7 ते 8 वर्षापासून भाजपाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करत असतो. या सामाजिक कार्यामध्ये आम्हाला पक्षाने पूर्णतः साथ दिलेली आहे. जिथे जिथे अडचण आली तिथे आमचे आमदार, शहर अध्यक्ष तसेच प्रदेशचे सर्व ज्येष्ठ गिरीश भाऊ असतील, बावनकुळे सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे. आम्ही या ठिकाणी जे जमायचं कारण म्हणजे असं की आता 1 ते 2 महिन्यात नाशिक महानगरपालिका निवडणुका जवळ आलेल्या आहे. आम्ही काम करतोय, परंतु हे काम करत असताना त्याला काही दिशा लागणार आहे. ही दिशा देण्यासाठी आपल्याला जसं पक्षाची मदत असते तशीच आपल्या घरातील कुटुंबाची, आपल्या भाऊबंधांची गरज असते. या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र कुटुंब जमलेलो आहोत. त्या माध्यमातून आम्ही एक अजेंडा तयार केलेला. पुढे 1 महिन्यात आपल्याला कशा पद्धतीने हे इलेक्शन लढवायचं आहे. हे इलेक्शन लढत असताना आमच्या बहिणीने, आमच्या वहिनीने, आमच्या भावाने या ठिकाणी आम्हाला कशा पद्धतीने पुढे न्यायचंय, कशा पद्धतीने काम करायचं. आमचे नातेवाईक ह्या प्रभागात आहेत, आमचे मित्रपरिवार या प्रभागात आहेत. ह्या सर्वांचं एकजुटीने एक मोठ्या प्रमाणात काम व्यापकरित्याने करायचं आहे. हे काम वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आणि आम्ही या ठिकाणी पुढचा अजेंडा बी तयार केलेला आहे, कशा पद्धतीने आम्ही हे इलेक्शन लढणार आहेत. आणि या ठिकाणी आमचं पूर्ण परिवार आमच्या पाठीशी आहे, माझ्या मिसेसच्या पाठीशी आहे. आणि नक्कीच आम्हाला येत्या नगरसेवकासाठी आमचा विजय नक्की राहील. आमचा एवढा मोठा माप या ठिकाणी आहेत. आमचे साधारण 400 ते 500 येवलेकर कुटुंब या ठिकाणी एकत्र आम्ही जमलेलो आहोत. आणि हा सर्व एकत्र जमल्यानंतर आमचे सर्व नातेवाईकांना आम्ही या ठिकाणी फोन केलेले आहेत आणि येणाऱ्या नगरसेवकासाठी आमचे सर्व नातेवाईक, आमचे मित्रपरिवार आम्हाला मदत करणार आहे. जय श्रीराम. नमस्कार, मी वर्षा विनोद येवले, प्रभाग 12 मध्ये इच्छुक उमेदवार आहे. मी येवलेकर कॉलेज रोड येवलेकर मळा इथे आमची 10वी पिढी आहे आणि 10व्या पिढीमध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्या जनरेशनचे लोक इथे आलेले आहेत. लहान मुलं पण आहे, ज्येष्ठ लोक पण आहे आणि आपल्यासारखे पण इथे लोक तुम्हाला दिसतात. आमची 4 पिढ्यांची फॅमिली इथे आलेली आहे आणि जवळपास आम्ही 6-7 वर्षापासून आम्ही जरी काम करत असलो तरी माझ्या सगळ्या सेवेमध्ये येवलेकरांचा सहभाग आहेच आणि इथून पुढे पण राहणार हे तर आम्हाला माहितीच आहे. जरी आम्ही येवलेकर मळ्यामधली जरी आमची संख्या असली तरी पण प्रभागाची सुद्धा मला खूप मदत आहे आणि मदत असणारच आहे. आम्ही प्रभागामध्ये जेवढे पण काही कामं केले, नगरपालिकेचे असो किंवा अतिक्रमणचे असो, आपल्या सेवा असतील ज्या रेशनच्या वगैरे, त्या आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आपण घरोघरी दिलेल्या आहेत. ज्या मला प्रभागामध्ये दिसते की शौचालयाचा प्रॉब्लेम आहे, महिलांचा शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम तो आहे. आपण त्याच्यावर पण आपण प्रश्न समस्या ती सोडणार आहोत आणि ज्यांचे काहींचे रेशनचे आहेत, अडचणी आहेत, त्या आपण अडचणी त्यांच्या कमी केलेल्या रेशन त्यांचं काढून दिलेलं आहे ते पण आपण लोकांपर्यंत जातो आणि करून देतो.
आणि आमचा खूप प्रयत्न आहे की लोकांपर्यंत जाऊन लोकांची प्रत्येक समस्या आपल्यापर्यंत आली पाहिजे आणि आपण लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे, हेच आपला हेतू आहे आणि प्रभागाची विकास झाला पाहिजे हेच माझी ध्येय आहे प्रभाग 12 साठी.